श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 24 मे आणि वार आहे शुक्रवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. अनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाणार आहात. त्यामुळे तुम्हाला आज मसाज करून शरीराच्या स्नायूंना आराम द्यायचा आहे. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, परंतु असेही होऊ शकते की आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही पैसा कमवण्यात सक्षम होणार नाही. कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊन देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वतःचे लाड पुरवण्यात, स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. तसंच निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मध्ये मध्ये येऊन देऊ नका. इतरांना काय म्हणायचे आहे ते देखील ऐका. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या सकारात्मक बदल घडून येताना दिसून येईल. पुढील रास आहे वृषभ रास. आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील, पण तुमच्याकडूनही काही मदतीची अपेक्षा ठेवतील. जर आपल्या लव्ह पार्टनरला आपला जीवनसाथी बनवण्याची इच्छा आहे तर त्यांच्याशी आज बोलू शकतात. तथापि बोलण्याच्या आधी तुम्ही त्यांच्या भावनांना जाणून घ्या. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. जर तुम्ही विचार करतात की मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणं तुमच्यासाठी चुकीचे आहे, तर असे करण्याने तुम्हाला येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच चांगला आहे. पुढील रास आहे मिथुन रास. तुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढवणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरणार आहे. जर तुम्ही विवाहित आहात तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. प्रभावी ठरणाऱ्या या महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत, यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणं ही चांगली संधी ठरणार आहे. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. आध्यात्मिक व्यक्तीच्या शुभ आशीर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. ज्या लोकांनी अतीतमध्ये आपली धन गुंतवणूक केली होती, आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ आहे. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटणार आहे. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणं मिळतील. लग्न म्हणजे केवळ एक तडजोड आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आज खऱ्या प्रेमाची प्रचिती येणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अंधश्रद्धा, मत्सर वा गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, परंतु यासोबतच यांच्या जाण्याने तुम्हाला दुःखही होणार आहे. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आधार मिळेल. तसंच तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात त्याचे आज अपेक्षापेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. पुढील रास आहे कन्या रास. आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. तसंच एका मित्रमैत्रिणींच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटणार आहे आणि त्यांची चिंता देखील वाटेल. तसंच तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात तर आणि तुम्ही तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही आज फायद्यात ठरणार आहात. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसोबत वेळ जरूर काढा. यांच्यासोबत वेळ घालवा.
तुम्हाला वाटेल की तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण वाया घालवले आहेत. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यामुळे तुमच्यावर तणाव येण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे तूळ रास. अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही योग्य तो फायदा घेऊ शकाल. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धनहानी होण्याची शक्यता आहे. म्हणून आज विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. आज तुम्ही घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा करून आज तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकता. तसंच तुमचा जोडीदार तुम्हाला जाणून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. दुसऱ्यांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हाला ही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावमुक्त पवित्रा घेऊ नका आणि तसे केले तर गुप्तपणे केल्या जाणाऱ्या तुमच्यावरील शेरेबाजीलाही तुम्ही निष्प्रभ करू शकाल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असेल तरी तुमच्या राशीतील शुभ ताऱ्यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. तुमच्या पालकांना आनंदी ठेवणे तुम्हाला कठीण वाटेल. म्हणूनच सकारात्मक निकाल मिळण्यासाठी तुम्ही पालकांच्या दृष्टिकोनातून पहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना तुमचे प्रेम, वेळ आणि तुम्ही त्यांच्याकडे सातत्याने लक्ष दिलेले हवे आहे, हेही समजून घ्या. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. तुमची मेहनत आणि चिकाटीने काम करण्याची जिद्द याचा फायदा आज तुम्हाला नक्कीच होणार आहे. पुढील रास आहे धनुरास. बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. आज जवळच्या मित्रांच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. घरातील सणाचे उत्साहाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव होणार आहे. तुमच्याकडे नेतृत्व गुण आहेत आणि लोकांच्या गरजा समजून घेण्याची संवेदनशीलता आहे. तुमच्या मनातील खऱ्या भावना प्रगट करा आणि परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल. लोकांची मने जिंकून घ्याल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी आज खूप वेळ मिळणार आहे. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकतात. पुढील रास आहे मकर रास. तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा, अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. कोणती तरी मागणी घालण्याची शक्यता आहे. आपल्या पत्रिकेत आज असं दिसून येतंय. तुमच्या जोडीदाराचे मागचे 5 सोशल मीडिया स्टेटस तपासून बघा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरू नका. तुम्हाला आनंदी करण्यासाठी आज तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येणार आहे. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. तुमच्या अपेक्षाप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकाऱ्यांवर तुम्ही वैतागून जाल. ज्या नात्याला तुम्ही महत्त्व देता त्यांना वेळ देणंही तुम्हाला शिकावं लागेल अथवा नाते तुटू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची आज शक्यता आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आरोग्य चांगले राहील. तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती देखील असणार आहे. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवायचं आहे. त्यामुळे तुमचं मन हे आज स्वस्थ आणि चांगलं असणार आहे. तुमचे कौतुक करणारे आज अनेक जण असतील. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज नव्याने पाहायला मिळेल. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. परंतु अचानकच काही काम येण्याने असे होऊ शकणार नाही. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर आज येऊन पोहोचणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच
राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.